मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता निरूपा सतत राज आणि त्याच्या घरच्यांना दोष देत असते. त्याच वेळी आता मीरा मात्र पुढाकार घेते आणि म्हणते, कसं आहे ना, मला माहीत आहे तो गेल्या वेळी चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये होता, परंतु असं नाहीये की तो चोर आहे म्हणून. त्याच वेळी निरूपा म्हणते, तू उद्धटासारखी बोलू नकोस, अगं पुढे पुढे करून अशी समोर येतेस आणि काय हो, असं म्हणून ती सुधाकर रावांना विचारते, तर माझ्या पंकजच्या लग्नासाठी हिचं स्थळ आणलं होतं ना, बरं झालं माझा पंकज तर यातून सुटला, असं म्हणून ती सुधाकर रावांना आता खूपच काही बोलू लागते. तेव्हा आता सुधाकर राव हे रागातच म्हणतात, निरूपा आता बस झालं, कारण आता मीरा ही या घरची सून आहे, असं म्हणून ते तिचं तोंड गप्प ठेवायला सांगत असतात. त्याचवेळी निरूपा गप्प राहत नाही. मग आता ती म्हणू लागते, आता शेजाऱ्या पाजाऱ्यांना या मीराची काय लायकी आहे ना ते कळायलाच हवं, असं म्हणून आता निरूपा ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देऊ लागते की इकडे या लवकर, आमच्या घरामध्ये खूप मोठे चोर शिरले आहेत आणि त्यांनी 1,00,000 रुपयांवर डल्ला मारला आहे. तेव्हा आता निरूपाचा एवढा मोठा आवाज ऐकून सर्वजणी तेथे आजूबाजूच्या बायका येऊ लागतात आणि विचारतात की काय हो, कशी चोरी झाली. तेव्हा निरूपा आता राजकडे बोट करत म्हणते की हा बघा तो चोर. तेव्हा आता असा आरोप केल्यानंतर इकडे सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सर्वजण आता खूप रडत असतात. त्यानंतर आता सर्वजण हे राजविरोधात बोलू लागतात. त्याचवेळी आपापसात कुजबुजू लागतात आणि हे पाहून तर मीराला अजूनच वाईट वाटतं. त्यानंतर निरूपा म्हणते, मला आत्ताच समजलंय की याने या अगोदर आमच्या घरात सुद्धा चोरी केली होती, म्हणजे या सत्याची बाईक आहे ना, याने चोरली होती. त्या देवळाच्या इथे ही फुलं विकणारी सांगलीकर फॅमिली 1 नंबरची चोर आहे, असं म्हणून आता निरूपा ही खूपच चिडते. तेव्हा राज, मधू, लक्ष्मी हे खूपच रडू लागतात. तेव्हा आता निरूपा ही म्हणत असते की यांच्याकडून फुलं घेताना अगदी 10 वेळा विचार करा. तेव्हा सर्वजण आता राजकडे पाहत असतात आणि शेजारच्या ज्या बायका आलेल्या असतात ना, त्या सुद्धा राजविरोधात आता बोलू लागतात. मग मीरा म्हणते, सासूबाई तुम्ही असं का बोलताय ना, एवढ्या सर्व माणसांसमोर, मला तेच कळत नाहीये. अहो जरा शांत राहा ना, अहो सगळेजण ऐकतायत तरीही काही वाटत नाही का. मग आता निरूपा म्हणते, ऐकू दे ना सगळ्यांना, कुठे फरक पडतो, अगं त्यांना हे सर्व काही समजावं म्हणून तर मी बोलतीये ना. तेव्हा सत्या, सुधाकर रावांना या दोघांनाही आता निरूपाचा प्रचंड राग आलेला असतो. त्यानंतर ओ मंदावहिनी, ओ पवारवहिनी, अगोदर इकडे या आणि या मुलीचं कारस्थान पहा, असं आता निरूपा ओरडून ओरडून त्यांना सांगू लागते. आणि त्या दिवशी तुम्ही हळदी कुंकवाला म्हणत होता ना की काय बाई तुमची सून किती संस्कारी आहे, आता तुम्हीच बघा तिचे आणि तिच्या घरच्यांचे हे सगळे उद्योग, कारण माझ्या घरात माझ्या सुनेच्या भावाने चोरी केली आणि या सगळ्यांची त्याला पूर्णपणे साथ आहे. तेव्हा राज म्हणतो, नाही मी नाही चोरी केली. मग आता रागातच निरूपा म्हणते, ए बघतो काय चोर कुठला, असं म्हणून ती त्याला चोरटं असं वगैरे म्हणत असते. त्यानंतर निरूपा म्हणते, ही बाई बघा, हिचा चेहरा बघा किती भोळा आहे, अहो ही दाखवते किती साळसूद, परंतु किती आतल्या गाठीची आहे हे तुम्हाला आता समजतच असेल. त्या मुलांना फूस लावत असेल, आता तुम्हीच ठरवा यांच्या दुकानातनं फुलं घ्यायची की नाही. तेव्हा पंकज म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही ना यांच्या दुकानातून अजिबात फुलं घेऊ नका. तेव्हा मीराला आणि लक्ष्मीला खूप वाईट वाटतं. त्यांना निरूपाचा राग सुद्धा खूपच आलेला असतो. सत्य आता एकदम गप्प बसलेला असतो, परंतु त्याला निरूपाचाही राग तेवढाच येतो. तर निरूपा आता गप्प राहत नाही. ती म्हणते, कसं आहे ना, तुम्हाला काय वाटत असेल की तुम्ही या चोरट्या करून घेतलेली फुलं ही देवाला वाहाल, परंतु असं करू नका, कारट्या लोकांकडून घेतलेली फुलं तुम्ही देवाला वाहिली तर तुम्हाला देव तरी पावेल का. आणि मला तर असं वाटतंय ना, त्यांच्या बापाने काहीतरी कांड सुद्धा केलं असेल आणि तो कांड झेपला नाही ना, म्हणून त्याने ट्रेन खाली येऊन जीव दिला असेल. तेव्हा आपल्या बापाविरोधात असं काहीतरी निरूपा बोलतीये हे कुणाला सहन होत नाही. सर्वजण आता तिच्यावर ओरडणार असतात, पण आता दुसऱ्या क्षणी सर्वजण शांत बसतात. तर लक्ष्मी बिचारी आपली खूप रडू लागते. तेव्हा आता रागातच मीरा म्हणते, अहो गप्प बसा ना, आता किती बोलताय, माझ्या आईवडिलांना अजिबात यामध्ये खेचायचं नाही, कारण त्याच्या मित्रांनी त्याला फूस लावली होती म्हणून त्याने ती गाडी चोरली होती, परंतु आता हे पैसे त्याने चोरले असतील असं मला वाटत नाही, तो तसा नाहीये, मी किती वेळा सांगू तुम्हाला. मग निरूपा म्हणते, ए बाई मी तुला आपलं परक असं काही कधी मानत नाही, कारण तुझा भाऊ चोर आणि तुझा नवरा सुद्धा चोरच आहे आणि तुझं म्हणशील तर तू फक्त आणि फक्त चोरावर मोर.
त्यानंतर आता सत्या एकदमच शांत बसतो. त्याच वेळी आता निरूपा म्हणते, "ए, आता का बोलती बंद झाली रे? बोल ना, तुझ्या बायकोला सांग ना." तेव्हा आता सत्या एकदम शांत होतो, त्याला काहीही सुचत नाही. त्यानंतर आता पंकज म्हणतो, "मम्मा बरं झालं अगं, या चोर फॅमिलीच्या मुलीबरोबर मी लग्न केलं नाही, नाहीतर हीच माझी आता फॅमिली झाली असती सगळी चोरटी कुठली." तेव्हा निरूपा म्हणते, "हो ना बाळा, बरं झालं." त्यानंतर सर्वजण आता सत्याकडे पाहत असतात आणि मीराकडे सुद्धा. तर लक्ष्मी आणि घरातील सर्वजण खूप रडू लागतात. तेव्हा आता निरूपा सुधाकर रावांना विचारते, "हो, तुम्हाला समजलं का आता ही सगळी फॅमिली कशी आहे ती? कारण यांच्या गप्प राहण्यातच सगळं काही समजतंय." तेव्हा आता सत्या म्हणतोय, "निरूपा, बापाला अजिबात याच्यामध्ये घ्यायचं नाही. आणि या राजने ना माझी बाईक चोरली होती, पण तुला काय प्रॉब्लेम आहे तेवढं सांग." तेव्हा निरूपा आता त्याला गप्प करते आणि म्हणते की, "तू काय बोलणार रे? अरे, एक चोर दुसऱ्या चोराची बाजू घेणारच ना शेवटी. आणि लग्नानंतर काय, तुला तर यांची गँगच मिळाली ना, अगदी चोरांची गँग." असं म्हणून ती आता सारखं सारखं मीराच्या आईला, त्याचबरोबर बहीण आणि भावाला चोर म्हणत असते. तर पंकज फक्त होला हो करत असतो. त्यानंतर निरूपा म्हणते, "बरोबर आहे ना, यांची चोरांची गँगच आहे आणि त्यामध्ये तू एक चोरटा सामील झाला." तेव्हा सत्या मीराला खूप राग येत असतो. त्या दोघांच्या तळपायाची आग मस्तकात जात असते. पंकज म्हणतो, "हो मम्मा, हे चोरट्याला चोरटे भेटले आहेत." त्यानंतर आता निरूपाही रागातच म्हणते, "मला तर असं वाटतंय ना की तू तुझा आडनाव बदलून, म्हणजे गायकवाड हे आडनाव बदलून पनवती सांगलीकर करायला हवं." तेव्हा सत्याच्या अजूनच तळपायाची आग मस्तकात जाते. त्यानंतर चोर कुठले असं म्हणून ही मीरा तर अक्षरशः माझ्या डोक्यातच जाते. असं म्हणून ती आता मीराचा तिरस्कार करत असते. आणि तरीही म्हटलं, "एवढ्या अडचणी का येत आहेत? हे सुद्धा चोरांच्या फॅमिलीतले आहे म्हटल्यानंतर माझ्या घरात तरी भरभराट होईलच कशी." असं म्हणून निरूपा आता मीराला सुद्धा पनवती म्हणत असते. सुधाकर राव म्हणतात, "अगं गप्प बस ना जरा निरूपा, तुला काही कळतं की नाही? पाहुण्यांसमोर असं बोलतात का?" तेव्हा आता ती म्हणते, "मी काय चुकीचं बोलले का? अहो, मागच्या वेळी हिच्या भावाने बाईक चोरली आणि आता पैसे चोरले, तरीही तुम्हाला ही फॅमिली अशी खरी वाटते का? कारण ही चोर, हिचा भाऊ चोर आणि सगळेच चोर आहेत. अहो, मागच्या वेळी तुम्ही या लोकांना माफ केलं होतं, परंतु आज नाही. माझ्या मुलाने म्हणजे पंकज आणि रवीने असं काही केलं असतं ना, तर त्यांचं कानफाटच मी लाल करून टाकलं असतं आणि कॉलर धरून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा घेऊन गेले असते आणि त्यांना मी जेलमध्ये सुद्धा टाकलं असतं." तेव्हा असं सगळं काही आता निरूपा बोलते ते पाहून आता पंकज मात्र एकदम गप्प होतो. तेव्हा आता त्याची बोलतीच बंद झालेली असते, कारण त्यानेच ते पैसे चोरलेले असतात. आणि त्याला जर फरफटत असं पोलीस स्टेशनमध्ये निरूपा घेऊन गेली तर कसं वाटेल, हाच पंकजच्या मनात विचार येतो. मग आता पुढे निरूपा म्हणते, "या बाईमध्ये तेवढी हिंमत आहे का? विचारा बरं, विचारा ना एकदा, आहे का हिंमत?" असं रागातच ती आता म्हणते. त्यानंतर सत्य आता म्हणतो, "तुझा हा बबड्या बापाचे फंडाचे पैसे घेऊन पळाला, तेव्हा तू का नाही त्याची कॉलर पकडली? बोल आता निरूपा." तर आता सत्या हा लगेच खरं बोलतो. त्यामुळे आता पंकज आणि निरूपा घाबरतात. त्यानंतर निरूपा आता तोंड वर करून बोलत असते की, "कसं आहे ना रे, तुला माहीत आहे का, ते पैसे त्याने चोरले नव्हते. मुलीवर तो प्रेम करत होता ना, ती मुलगी ते पैसे घेऊन पळाली होती, समजलं? आणि त्या मुलीने ते पैसे याच्याकडून घेतले होते आणि पळून गेली आणि बापानेच याला ते पैसे दिले होते. आता अजिबात माझ्या पंकजला काही बोलायचं नाही." असं म्हणून निरूपा आता सर्वांनाच गप्प करत असते. तेव्हा आता सत्या म्हणतो, "बरं, असं आहे का? मग त्यानंतर माझ्या बापाचे फंडाचे पैसे कधी देणार तो? आता विचार ना तू." असं आता सत्या म्हणत असतो. तर आता मात्र पंकजची बोलती बंद झालेली असते. तर सुधाकर राव शांतपणे हा सगळ्यांचा तमाशा मात्र पाहत असतात. काही वेळानंतर आता पोलीस विचारतात की, "झालं का तुमचं? झाली का बडबड करून सगळी? आता ना सगळ्यांनी एकदम गप्प बसा आणि एक्झॅक्ट काय झालं ना ते मला सांगा." त्याच वेळी आता निरूपा म्हणते की, "कसं आहे ना, अहो काल काय झालं, आमच्या इथे जरा थोडा कार्यक्रम होता, म्हणून माझ्या सुनेच्या घरचे सगळेजण आले. त्यात हा तिचा भाऊ चोरटा, तो माझ्या रूममध्ये गेला आणि तेथून 1,00,000 रुपयाच्या पैशांचं पाकिट घेतलं आणि घरी गेला. त्याने ते पैसे चोरलेच म्हणायचे की नाही. याला अगोदर तुम्ही तिकडे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, याच्या विरोधाची तक्रार नोंदवा, त्याचबरोबर मी तक्रार केलेली आहे म्हटल्यानंतर आता तुम्ही याला अटक करा." असं आता निरूपा सारखी सारखी म्हणत असते. त्याचवेळी
सत्या म्हणतो की थांबा जरा, याला अजिबात कोणी पोलीस स्टेशनमध्ये वगैरे घेऊन जायचं नाही आणि जेलमध्ये सुद्धा टाकायचं नाही. अगोदर पुरावा द्या की राजने पैसे चोरले आहे आणि मगच त्याला घेऊन जा, समजलं? असं म्हणून आता तो पुरावा द्यायला सांगतो. तेव्हा पुरावा आहे आणि मी साक्षीदार सुद्धा आहे असं आता देविका म्हणते. सर्वजण देविकाकडे पाहू लागतात. तर आता देविका पुढे सांगू लागते की मी स्वतः पाहिलंय आमच्या आईंच्या रूममध्ये याला आणि त्याच्या बहिणीला जाताना. सत्या म्हणतो त्यांनी सांगितलं आहे ना तुला की ते फक्त मोबाईल राहिला विसरला म्हणून आणायला गेले होते, तर ते काय लगेच तिकडे पैसे घ्यायला गेले नव्हते, समजलं? तुमच्याकडे पुरावा नाही आहे की ते पैसेच घेऊन बाहेर आले आहेत म्हणून. असं म्हणून सत्या खूपच चिडतो. त्याचवेळी देविका म्हणते की आहे माझ्याकडे पुरावा आहे, मी स्वतः सांगू शकते ना पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याला जेलमध्ये सुद्धा टाकू शकते, समजलं? तेव्हा पंकज आणि निरूपा मात्र आता हसत असतात, कारण आता देविकाने आय विटनेस म्हणून हा लगेच राजवर आरोप केलेला असतो. तेव्हा राज म्हणतो खरंच सर मी काहीही केलेलं नाही असं म्हणून तो त्याच्या आईला सुद्धा म्हणतो आई अगं मी नाही खरंच पैसे चोरले, मग आता तुला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल असं आता पोलीस म्हणतात. तेव्हा राज म्हणतो आई अगं कर ना काहीतरी, मी नाही चोरले पैसे. तेव्हा आता लक्ष्मी ही पोलिसांसमोर हात जोडते, माझ्या राजला घेऊन जाऊ नका असं म्हणते. त्याचवेळी मात्र आता पोलीस ऐकत नाहीत, ते म्हणतात की नाही आम्हाला चौकशीसाठी तर याला घेऊन जावंच लागेल. तेव्हा देविका म्हणते जा घेऊन याला जा. मग आता लक्ष्मीचाही नाईलाज होतो. तेव्हा सर्वांनाच आता खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता मीरा ही आपले अश्रू पुसते, कारण आपल्या आईला आणि भावाला बहिणीला या निरूपामुळे खूप त्रास झाला हे तिला आता स्पष्टपणे माहीत असतं आणि म्हणूनच ती आता म्हणते की आम्ही गरीब असलो ना तरीही खूप स्वाभिमानी आहोत, समजलं? आणि आता खऱ्या चोराला शोधून काढल्याशिवाय मी तर गप्पच बसणार नाही असं आव्हानच ती आता लगेच निरूपाला देते. तेव्हा निरूपा मात्र रागातच आता मीराकडे पाहते, तर मीरा ही एकदम पेटूनच उठलेली असती की काहीही झालं ना तरी मी खऱ्या चोराला शोधून काढणारच. तर पंकज आता खूप घाबरतो की या मीराने खऱ्या चोराला शोधण्याचा प्रयत्न केला तर माझी वाट लागणार. त्यानंतर आता निरूपा ही सर्व बायकांना तिथून जायला सांगते. सर्व बायका आता तिथून गेल्यानंतर निरूपा टाळ्या वाजवते आणि म्हणते जा तुझ्या भावाकडनं 1,00,000 रुपये आता घेऊन ये, चोरटे कुठले. त्याच वेळी आता एखाद्याला एवढंही खालच्या थराला जाऊन बोलू नये, एखाद्याच्या मनाला जर लागलं ना तुमचं बोलणं तर जगण्याची आशा सुद्धा तो सोडून देईल असं म्हणून मीरा आता चांगलीच निरूपाला बोलते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आता निरूपा म्हणते कसं आहे ना तुझा बाप ट्रेन खाली जाऊन मेला, त्याचा अनुभव आहे, हे तू स्पष्टपणे जरा सांगत का नाहीस? तेव्हा मीराची आता सहनशक्ती संपते. तेव्हा ती आता रागातच म्हणते बस झाला आता, अहो याच्या पुढे आता एक शब्द देखील काढू नका, कारण तुम्ही सांगितलेलं मी सगळं काही करते आणि सगळं ऐकते, पण असं माझ्या भावाचा अपमान झालेला मी कधीही नाही ऐकू शकत. तेव्हा लक्ष्मी आणि मधू या दोघीही रडत असतात, तर सत्याला त्यांच्याकडे पाहून खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा आता सत्या त्या दोघींकडे पाहतच राहतो. तर मीरा आता चांगलीच निरूपाला सुनावू लागते की आपण सगळे इथेच होतो, मग माझा भाऊ इथे सर्वजण असताना चोरी करीलच कसं काय? आणि एकतर आपल्या घरामध्ये 1,00,000 रुपये होते हे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं. त्याचबरोबर ते कुठे ठेवले हे तर अजिबातच माहीत नव्हतं. हे फक्त आपल्यालाच माहीत होतं, त्यांना काहीही याबद्दल माहीत नव्हतं, समजलं? असं म्हणून मीरा आता तिला सत्य परिस्थिती सांगत असते. मग तुम्ही असं कसं बोलू शकता, तो कसा चोरी करेल तुमच्याही लक्षात येतं की नाही असं रागातच मीरा म्हणते. बोला ना आता, बोलायला काय झालं तू? म्हणून मीरा आता निरूपाची चांगलीच आता शाळा घेत असते. तेव्हा तुझ्या भावाला कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते आणि तो तुझ्याकडे ती गोष्ट बोलत होता, तेव्हा मी ऐकलं होतं असं आता निरूपा म्हणते. तेव्हा सर्वांना आता धक्काच बसतो. मग त्यानंतर आता सत्य अजूनच रागात निरूपाकडे पाहतो. तर आता निरूपा म्हणते कसं आहे ना हे बघ, त्याला माहीतच नव्हतं या घरामध्ये खजाना ठेवला आहे. आता एकतर त्यांना माहीत नाही, परंतु तुला तर माहीत होतं ना की या घरामध्ये पैसे आहेत, म्हणूनच तुम्ही दोघांनी तो कट रचला आणि माझे पैसे लंपास करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता मीरा एकदम शांत होते. तेव्हा तिला आठवतं की राज मला म्हणाला होता की कॉलेजची फी भरायची आहे म्हणून, परंतु राज अशी चोरी करेल मला वाटत नाही. त्यानंतर आता सत्या जोरातच ओरडतो निरूपा आता तुझं खूप झालं, गप्प बस
आता. त्याच वेळी निरूपा म्हणते, अरे गप्प बस म्हणजे तुझं काय गेलंय रे, माझ्या कपाटातनं पैसे गेले, तुझं काय एवढं, असं म्हणून ती त्याच्यावरच चिडते. मी तर म्हणते ना, आता हिला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. तेव्हा मीराला त्याचबरोबर सुधाकर रावांना, लक्ष्मी आणि मधूलाही आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सत्य आता रागातच म्हणतो, तू जरा ना गप्पच राहा. तेव्हा आता तू काय मला रे गप्प करणार, तू तर अगोदरच जेलमध्ये जाऊन आलाय, असं रागातच आता निरूपा म्हणते. त्यानंतर आता सगळेजण सत्याकडे पाहू लागतात. सत्य आपले डोळे बंद करून घेतो. त्यानंतर आता निरूपा म्हणते, तू काय केलंस हे विसरला का? तेव्हा आता मीरा म्हणते, त्यांनी काही सुद्धा केलं नव्हतं, त्या सुजित कुमारने प्लॅनिंग करून यांना जेलमध्ये पाठवलं होतं. तेव्हा निरूपा आता खूप जोराजोरात हसू लागते आणि म्हणते की येडी ग येडी, असं म्हणून ती जोराजोरात हसते आणि म्हणते, मी आत्ताचं बोलतच नाहीये, मी अगोदरचं बोलतीये. तेव्हा सत्या बिचारा आता खाली मान घालतो. त्यानंतर पंकज त्याचबरोबर देविका हे मात्र आता सत्यावर हसू लागतात. त्यानंतर आता निरूपा म्हणते, अगं तुझ्या नवऱ्याला तर लहानपणापासूनच अगदी जेलची सवय आहे. मग आता सत्या एकदम गप्प राहतो. त्यानंतर लक्ष्मी मधू एकमेकींकडे अगदी आश्चर्याने पाहू लागतात. आता निरूपा म्हणते, काय रे एवढं गुलुगुलू चालू असतं तुझ्या बायकोबरोबर तुझं, मग हे सुद्धा जरा सांग की तिला. तेव्हा आता सुधाकर राव हे रागातच म्हणतात, निरूपा जरा शांत राहा. मग त्यानंतर ती म्हणते, तुम्हीच गप्प बसा जरा, मला नका बोलू शांत राहायला. अहो त्यावेळी तुम्ही तेव्हा असेच मला गप्प राहायला सांगत होतात, पण आता मी अजिबात गप्प बसणार नाहीये. तर आता निरूपा सर्व सत्य सांगत असते. त्याचवेळी मीरा म्हणते, हो झालं ते झालं आता, आणि कसं असताना जुन्या गोष्टी या सोडून देता आल्या पाहिजेत. तेव्हा निरूपा म्हणते, आता आहे ते आहे, त्यात कसलं सोडून द्यायचंय. मग सत्या रागातच म्हणतो, जुनी मडी उकरून काढायला हिला खूप आवडतं. मग आता निरूपा म्हणते, हो येते मजा, कारण ही नवीन भूतं जेव्हा डोक्यावर बसून नाचतात ना, त्यांना घालवण्यासाठी जुनी मडी ही उकरूनच काढावी लागतात. त्यानंतर आता मीरा ही मनातच विचार करते की या भूतकाळाचा ना एकदा सोक्षमोक्ष लावूनच टाकला पाहिजे, म्हणजे सर्वांची तोंड कशी गप्प होईल. मग आता सुधाकर राव म्हणतात की निरूपा जरा गप्प बस, मी तुला अजूनही शेवटचं सांगतोय. तेव्हा आता ती का गप्प राहील, असं म्हणून पंकज आता म्हणतो की माझ्या मम्माने सगळं काही सहन केलंय, तो लहान असल्यापासून, आणि आजही करतीये. अहो माझं शिक्षण झालंय म्हणून समाजात काहीतरी सांगण्यासारखं तरी आहे तिच्याकडे, आणि तुमच्याकडे सुद्धा, नाही तर हा तर काय, असं म्हणून तो आता सत्याला अगदी तुच्छ लेखत असतो. त्यानंतर आता रवीचं काय, तो शिकलाय बरोबर आहे ना, पण तो शेफ आहे, शेवटी जेवणच बनवतो ना, असं म्हणून पंकज स्वतःला खूपच अतिशहाणा समजत असतो. त्यानंतर निरूपा आता ओरडत ओरडतच म्हणते, मी तुम्हाला शेवटचं सांगते, अगदी फायनलमध्ये हिच्या चोर भावाने जे काही पैसे घेतले होते ना, ते मला पाहिजे म्हणजे पाहिजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये. तेव्हा सर्वजण आता रागातच निरूपाकडे पाहत असतात, परंतु पंकज आणि देविका म्हणतात, हो पैसे तर पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यानंतर सत्या म्हणतो, धूमकेतू ऐक ना, या दगडांसमोर ना डोकं आपटून काही सुद्धा होणार नाही, कारण आता राजला तर आपल्याला सोडवावं लागेल. तेव्हा सुधाकर रावांना आता सत्याचं हे म्हणणं पटतं. मग आता लक्ष्मी आणि मधू या दोघीही आता खुश होतात, कारण आता राजला सोडवायला सत्या पुढाकार घेणार या विचाराने त्यांच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा आता सत्या म्हणतो, चल धूमकेतू. त्यावेळी आता तो तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन चाललेला असतो. तर मीरा तिच्या आईला आणि बहिणीला सुद्धा आता घेऊन चाललेली असते. तर निरूपा ही खूपच रागात आता त्यांच्याकडे पाहत असते. त्यावेळी मात्र आता सुधाकर रावांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण निरूपाने आता जे काही सुनावलं आहे ते खूप सुनावले, आणि त्या बिचाऱ्यांना आता या गरीब माणसांना निरूपा खूप बोलली आहे, याचीच आता सुधाकर रावांना लाज वाटत असते. कारण आता मीराच्या घरच्यांचा अपमान होणं म्हणजे आपला सुद्धा अपमानच आहे, कारण त्यांच्या वडिलांचा जीव हा माझ्यामुळे गेला आहे हे सुधाकर रावांना सारखं आठवत असतं, आणि त्यामुळे ते अगदी शर्मेनेच खाली मान घालतात आणि तेथून जातात. तेव्हा निरूपा मात्र मज मोठ्या तोऱ्याने पंकजकडे पाहते आणि हसत असते. तेव्हा पंकज आणि देविका सुद्धा खूप खुश होतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये येतात खरं, परंतु आता
लगेच लक्ष्मी आता हात जोडून म्हणते, साहेब माझ्या मुलाने खरंच चोरी केली नाहीये, त्याला सोडा. हवालदार म्हणतो, साहेब या अगोदर त्याने बाईक चोरली होती आणि ते केस सुद्धा आपल्याकडेच होती. मग आता पोलीस म्हणतात तुमच्या मुलाचा रेकॉर्ड सुद्धा हेच सांगतो, कारण अशी चोरी तो करू शकतो. तेव्हा लक्ष्मी आता खूपच रडू लागते. त्यानंतर सत्या घरी जातो आणि म्हणतो, बाप ऐक ना रे, खरं कधीच लपत नाही. आता इकडे पंकज, देविका, निरूप आईस्क्रीम खात असतात. तर आता सत्या पंकजकडे खूप रागात पाहतो आणि म्हणतो की पैसे कोणी चोरलेत ना बाप, ते एक ना एक दिवस बाहेर येणारच आणि मी ते सत्य शोधून काढणारच. तेव्हा पंकज आता जरा घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.